नमस्कार, मी अवधूत गुप्ते आणि खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमावरनं इन्स्पायर होऊन अतुल परचुरेंना मी सांगितलं होतं की तुम्ही परचुरे तिथे चुरचुरे नावाचा कार्यक्रम. मी चुरचुरे नाहीये पण पॉपकॉर्न आहेत. कानासाठी खास आम्ही मटक्यामध्ये पॉपकॉर्न आणलेले आहेत तुमच्यासाठी. कारण तुमच्या सिनेमाची टॅगलाईन आहे रडायचं नाही आता चढायचं. येस. तर हे कुणाचं डोकं आहे म्हणजे? सगळं डोकं माझंच आहे आता काय. हो ना. कान्हा नाव ठेवायचं कारणच असं आहे की कान्हा नावामध्ये जो इनोसन्स आहे कृष्णाचा तो मला गोविंदाच्या चेहऱ्यामध्ये दिसला आणि त्यामुळे त्याला सपोर्ट करायला त्याला एक प्रोत्साहन द्यायला आम्ही ह्या चित्रपटाची टॅगलाईन ठेवली की मित्रा रडायचं नाही आता चढायचं. की दिग्दर्शक म्हणून हा किती चढायचा तुमच्या? जेन्युअनली अवधूत दादा इतका स्वीट आहे ना की तो कधीच सेटवर आजपर्यंत मी त्याला ओरडताना पाहिलं नाही. म्हणजे कितीही गडबड चालली असेल, कोणीतरी तिचा असोसिएट कुठेतरी भलतीकडे फोनवरच वगैरे बोलतो वगैरे, अरे कसं रे काही मलाच माहिती नसतं रे सेटवर, मला सांगा रे काय कोण करतंय. वैभव, तू म्हणजे संजय लीला भन्साळींबरोबर काम केलंस आणि त्याच्यानंतर अवधूत वरती चढवा हात तिकडे गेला. कसं म्हणजे वेगळा अनुभव होता? नाही, भन्साली असे त्यांच्याशी तो रॅपो नव्हता ना. नाहीतर मी पण सांगेन की मी नुकतंच संतोष जोवेकर बरोबर पिक्चर केला आणि आता थेट वैभव तो असं मी बोलू शकतो. मी तुम्ही मला चांगले नाही ओळखता, मी असं काही बोलणार का नाही. मी ऑन अ सिरियस नोट, संजय सरांसोबत तो रॅपो नव्हता, अवधूतदासोबत खूप आधीपासून रॅपो होता. म्हणजे त्यांच्यासोबत तो डेव्हलप झाला कालांतराने. ठीक आहे, आता तू मगाशी सुरुवात केलीस खुपते तिथे खुपते, तर त्याचाच व्ह्यू घेऊन मी तुम्हाला तिघांना विचारणार आहे की तुमच्या खुपणाऱ्या गोष्टी. एक जी खुपायला लागली अवधूतदासची गोष्ट म्हणजे तो बऱ्याचदा स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाही आणि हे मला प्रकर्षाने जाणवलं. असं का मिस्टर गुप्ते? हे बघ, दोन प्रकारच्या मुली असतात. एक पोटाच्या वळ्यांवर म्हणजे 6 पॅक्स वरती मरणारे आणि मेंदूच्या वळ्यांवर मरणारे. सो पहिल्या ज्या पहिल्या कॅटेगरीच्या मुली आहेत त्याच्यात मला फार इंटरेस्टच नाही. पण मला सगळ्या कॅटेगरीच्या मुलींमध्ये इंटरेस्ट आहे. सो माझा प्रश्न तो नव्हता. हे भलतीकडेच चाललंय. अवधूत बद्दल एक गोष्ट खुपत नाही पण थोडीशी खुपता भीती वाटते. मी मानतो तो रुसतो माझ्यावरती बऱ्याचदा. हो तो. आणि मला आणि अजूनही मला कारण कळलं नाहीये कुठली गोष्ट केल्यावरती तो रुसतो. माझ्या बायकोशी बोलताना मी तेवढी काळजी घेत नाही जेवढी मी अवधूतची बोलताना काळजी घेते. काय बोलल्याने काय परिणाम होईल आणि तो रुसेल. का रुसता? मी सांगतो ना, मी खरं सांगतो की मला ना कश्मीर आणि संतोष मध्ये खूप साम्य वाटतं. दोघे खूप हळवे आहेत, खूप भोळे आहेत आणि आपल्याला जेव्हा एखाद्याची काळजी वाटते ना त्यावेळेला आपल्याला सारखं वाटतं की आपण ह्याचं भलं व्हावं, ह्याला काहीतरी सांगावं आणि त्यावेळेला आपण 4 गोष्टी सांगायला जातो, त्याच्यातनं वाद निर्माण होतात आणि मग समोरचा जेव्हा नॉनसेन्स अर्ग्यू करायला लागतो ना ज्यावेळेला नॉनसेन्स काश्मीर नॉनसेन्स ऍब्सोल्यूट नॉनसेन्स. मला असं वाटतं की हे बघ आपण एक काम करूया, तिसऱ्या व्यक्तीला मध्ये बसूया का की मला जे सांगायचं ते तुला समजतच नाही, तुझ्या आत शिरतच नाही, मी तुझ्या प्रेमाने बोलतो. हे कट झाल्यानंतर काश्मीर मला कळलं पाहिजे काय गॉसिप आहे ही. काश्मीरला इथून शूटला जायचंय पण मी त्याचा अर्धा तास घेणार आहे. नक्की काय घडलं? मला हे या दोघांचं विचारत होता, हे माझ्या कानावर आलंय की आधी तुम्ही दोघं एकमेकांना फारसे ओळखत नव्हते. हाय हॅलो असं होतं. हाय हॅलो असं होतं आणि या सिनेमानंतर तुम्ही एवढे क्लोज झालेला की कुठल्या प्रमोशन इव्हेंटला अवधूत पण बिचारा बाजूला कुठेतरी असतो, हिरोईन पण कुठेतरी बाजूला बसलेली असते आणि हेच दोघे गप्पा मारत असतात. म्हणजे दोस्ताना. हा तसं काय? मला फुल डाऊट आहे बघ. आमच्या वेगवेगळ्या व्हॅनिटीज पण ठेवल्या होत्या पण एकाच त्या दोन्ही व्हॅनिटी मध्ये एक कनेक्टिंग डोर होते, कोणालाच माहिती. जो हमने तोड दिया सब दरवाजे सब हदे पार करती. अरे हे असे ना, मी काश्मीर आणि तुम्ही अतिशयोक्ती करायचं ना काहीतरी तुम्ही. अरे याचं खोटं आहे. बरं अवधूतला मध्ये बसवला. इथपर्यंत ये तू क्लोज, इथे असा मी फोटो काढलाय आणि लक्ष नाही, पुराव्याने साबित करीन आहेत फोटो सगळे. कलियुग आले देवा हे भारी, कृष्णाची हंडी कंसाच्या दारी, गीता ही सांगून गेला जो सारी, त्याच्याच शपथेवर चाले ही चोरी. थांबवा हो आता चाळा, जीवाचा झाला काला. गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा. प्रताप सरनाईकांचा फोन. अरे बापरे, याला कशा? जय महाराष्ट्र.
हा नाही. अच्छा तुम्हाला असं वाटतं गाणी नको त्याच्यामध्ये. अच्छा ते गाणं नको. एक मिनिट, अवधूत माझ्याच ऑफिसमध्ये आहे, इंटरव्ह्यू चाललाय. हो 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 नाही तुमच्याबद्दल चांगलं बोलला. हो हो तुम्ही त्याच्याशीच बोला ना. एक मिनिट. याला कशाला फोन केला? माझा बंद आहे म्हणून झाला असेल. हां हां साहेब. हां हां साहेब नमस्कार. जय महाराज. नाही मास्टर झाली सर आता गाणी. सर CC आले तर नाही हे सेन्सॉर सर्टिफिकेट झालं ना. नाही एवढं नाही होणार. मी जरी केलं तरी सुद्धा मला नाही मी केलं तरी सेन्सॉरला परत ते कसं काय होणार? 6 दिवसात काय शक्य? 2 3 3.5 याच्या खाली दिलं ना तर बांबू आणि फुटके हंड्या रेडी आहे. सबस्क्राईब करा या चॅनलवर आणि सांगा कसा वाटला एपिसोड. पुढच्या फिल्मला येईनच. माझ्या आधीच्या फिल्मला काय दिलं होतं बे तू? किती रेटिंग दिलं होतं? त्या चिटरला किती? तू चिटिंग केली होती त्याच्यामध्ये. तुझ्या चिटरला 1.5 स्टार देतो. नाही अर्धा दिलेला. चित्रपट करणं सोड ना तू वैभ्या. बंद करा रे, बंद करा जायला. तू काय सांगतो मला कोणते चित्रपट करायचे आणि कोणते नाही करायचे?